बॉलवरती 4च्या साहाय्याने श्रीगणेश केला जातोय. गोलंदाजी करताना आपण पाहतोय समीर खोबली टीम कडून टॉस जिंकायला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक, तिमनचं षटक, दोन क्षेत्ररक्षक 38च्या सरकार क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात आपल्याला. अगदी डावखोरा फलंदाजी करण्यासाठी इथे मात्र पाहिलं तर हा बॉल अगदी इथे मात्र पंचांनी डॉट नो बॉल विमर बॉल घोषित केलाय. अगदी अतिरिक्त रन्स पाहायला मिळाले या बॉल वरती. फ्री हिट अगदी संधी दिली आहे फलंदाजाला आणि 2+1 अगदी अशी धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 7. 1+1 पंच धावा किती या बॉल वरती? 2 धावा. वन प्लस वन अशी धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावरती. या बॉल वरती फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय रोशन या बॅटर साठी फ्री हिट आहे. संधी आहे या बॉल वरती अगदी मोठा फटका सजवण्याची, परंतु काय घडेल. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय समीरचा. सुंदर बॉल आपण पाहतोय. अगदी वेग आहे या बॉलला. अगदी पाहिलं तर वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता आली आहे आणि फलंदाजाला बीट करून बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. धावसंख्या 6 या अंकावरती स्टॉप झाली आहे. नो बॉल. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर इथे मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. समीर गोलंदाज मार्क वरती पाहतोय आपण. फुल टॉस बॉल. अगदी वेगात बॉल फेकलाय. आडव्या बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. फेकी केली आहे. काय घडतंय, पण तोपर्यंत अगदी पाहिलं तर 2 रन्स इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते. कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळत आहे. अगदी धावसंख्या 8 या अंकावरती आपण पाहतोय. खोपली टीम एक बाजूला, त्यानंतर पाहिलं तर वरसे या दोन टीम अगदी लढत करतायत मैदानाच्या आतमध्ये. या शृंखलामध्ये प्रकाश झोतातील ही शृंखला या मैदानामधील पहिली प्रकाश झोतातील शृंखला. आणि आपण पाहिलं तर आपल्या भेटीला पण अगदी येणार आहे ती मात्र. अगदी चांगला शॉट सिलेक्शन आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला आणि या बॉल्स वरती 2 धावा येत आहेत. मार्च महिन्यामध्ये अगदी आपल्या भेटीला स्पर्धा येणार आहे. एक शॉर्ट रन आहे आणि सिंगल रन्स येते या बॉलवरती आणि सिंगलच्या साने धावसंख्या 9 या अंकावरती. याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर ऑल ओपन इंडिया अशी देखील स्पर्धा या मैदानामध्ये होणार आहे. मोठमोठे खेळाडू या मैदानामध्ये अगदी अगदी येणार आहेत. अगदी मोठी शृंखला या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या मैदानाचं अगदी उच्चांक होणार. या मैदानाचं नाव लौकिक होणार. या मैदानाला नाव अगदी पाहिलं तर स्वर्गीय रणजित दादा मोरे क्रीडांगण आपण पाहतोय बोरगाव खुर्द. अगदी प्रवीण अण्णा मोरे यांनी या क्रीडांगणाला खूप सारी मेहनत घेतली. इथे मात्र नो बॉल. अगदी चुकीची गोलंदाजी. लेन लाईन ओव्हर थ्रो. अगदी पाहिलं तर फेकलाय आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल्स वरती रन पाहिलं तर आपण 6 रन्स येतात या बॉल वरती. अगदी डॉट बॉल होता. थोडस पंबल झाला. नो बॉल आला आणि अगदी ओव्हर थ्रो केला यष्टी रक्षकाने. अगदी बॅकअप कोणताही नव्हता. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणि इथे मात्र गोलंदाजाला इथे मात्र बाद केलं जाईल, कारण की गोलंदाजी करताना 2 नो बॉल्स आलेत आणि स्पर्धेचा ते इंटरनॅशनल चा नियम आहे. 2 नो बॉल्स जर गोलंदाजी करताना आले तर मात्र गोलंदाजाला बाद केलं जातं. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
ती मात्र 15 या अंकावरती आहे. 4 बॉलचा एकदा मात्र खेळ समाप्त झाला. मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आणि या बॉल्स वरती एक्स्ट्राच्या 5 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी यष्टीरक्षकाने केलेला तो थ्रो आणि कोणताही बॅकअप नव्हता या बॉल्स वरती आणि अगदी पाहिलं तर बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्हला ओव्हर थ्रो पाहिला आणि लेग बाय स्वरूपामध्ये त्या 4 धावा, नोची एक आणि लेग बाय स्वरूपामध्ये धावून काढलेली रन्स अशा 6 धावा अगदी सिक्सर म्हणावं लागेल या बॉलला आणि धावसंख्या मात्र 15 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज बाद आपण पाहतोय नवीन गोलंदाज करण्यासाठी इथे मात्र पाहिलं तर 2 बॉलचा खेळ करायचा या गोलंदाजाला. सोमनाथ अगदी पाहायला गेलं तर सोमनाथ हे नाव अगदी महादेवाचं नाव आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी सोमनाथ गोलंदाज आलाय. 2 बॉल अगदी फेकायचे आहेत. धावसंख्या 15 या अंकावरती. डावखोरा फलंदाज आपण पाहतोय सचिन. डावखोरा फलंदाज म्हटलं तर अगदी आठवण करून दिली तर इंटरनॅशनल क्रिकेट मधील विचार केला तर आपला इंडिया टीम मधील अगदी इंडिया टीमचा कणा आणि इंडिया टीमला लागलेला एक अगदी उत्कृष्ट खेळाडू ऑलराऊंडर्स आपण म्हटलं तर युवराज सिंग अगदी पाहिलं तर त्याची आठवण करून देतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन इथे क्षेत्ररक्षक फंबल होतोय, सिंगल होती तिथे मात्र या बॉल्स वरती आपण 2 रन्स येतात या बॉल वरती आणि 2च्या साईने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 17 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ अगदी आपण पाहतोय. खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना खोपोली यांनी वरोसे या 2 टीम मध्ये लढत आपण पाहतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रन्स जरूर पाहायला मिळाल्या. या एक्स्ट्राच्या रन्स मात्र अगदी पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणाला कुठेतरी आपल्याला महागात पडतात. बॉल लेफ्ट केलाय, निघून येतोय, डीजेला सलामी देणारा अगदी पाहिलं तर षटकार 6 धावा ठोक डीजे. षटकार षटकाराच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29 या अंकावरती. आपण पाहतोय नेक्स्ट बॉल पासून मायक्रोफोन वरती आमच्या समवेत येथील नेक्स्ट आपण बॉल पासून आपण त्यांच्या गोड गोड वाणीतून संपूर्ण मॅचची माहिती ऐकू शकाल. त्यांचं नाव आपण अंकुशजी निरगुडा सर येतील. येस थँक्यू सो मच योगेश सर. तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण आमच्या संधी त्या ठिकाणी जॉईंट आहेत यशवंत डुमणे सर
त्यांचा देखील एक मराठीचा गोड आवाज आपण सातत्यपूर्वक ऐकत आलोय आणि आज ते आमच्या समित जॉईंट आहेत. एक भली मोठी स्पर्धा आपण पाहतो नाईट रणजी शृंखलामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या स्पर्धेची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय. जवळ मॅचमध्ये मॅच इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी 2 धाबा या बॉलवरती पाहायला मिळतात आणि 2 धाब्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. अगदी आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय की 10 टीम या आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक्स्ट्राच्या 4 टीम देखील होत्या. त्यामध्ये भोसरी संघ मित्रमंडळींना सुपर क्वार्टर फायनल मध्ये तो संघ दाखल झालेला आहे. यावेळेस मात्र लावूड अपील खरं तर पाहायला मिळाले होते, पण तो अपील फेटाळून लावलेले आहे त्या ठिकाणी पंचांनी आणि इथून डॉट बॉल मध्ये पाहायला मिळतोय. हो बघाड इथून लावूड अपील जणू काही पंचांवरती दबाव टाकला जातोय, परंतु तटस्थ पंच आमचं पाहायला मिळतात आणि इथून पंचांनी बाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला. अतिरिक्त धाब या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा पंचांनी त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय बाईट साठी. पंच हा डेफिनेटली बघा पाहायचं त्या ठिकाणी आमचं तिसरे पंच या ठिकाणी नॉट आउटचा इशारा करतायत बघा. नॉट आउट या ठिकाणी बाईट प्लस या ठिकाणी नॉट आउटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे त्या अर्थातच 34 वरती. 34 धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतात. आमचे एमडी सर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती ग्रँड फिनाल खरं तर उद्याचा दिवस असेल का फिनाल आहे ग्रँड फिनाल आहे उद्याच्या दिवसामध्ये खरं तर आपण या ठिकाणी अगदीच मोठे मोठे संख्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा बाईट बॉलचा त्या ठिकाणी करतायत. आज दुसरा अबांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल आपण पाहतो अगदीच 10-12 पावलांचा रनऑफ घेऊन गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. आडवा बॅटनर क्रॉस बॅटनर लॉंग स्टॉप रिझल्टला 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. येतोय खणखणीत असा हा चौकार. थँक्यू सो मच. मैदान आता मैदान राहिले नाहीये, ते आता रणांगण बनलंय आणि चारही साईडला जणू काय आग लागली आहे. धाबाचा पाऊस पडतोय, धाबा बरसतायत मैदानाच्या आतमध्ये. कोफली विपक्ष भरोसे सामना आपल्याला पाहायला मिळतोय, पण तो भरोसे संघाचा सध्या बोलबाला हा मॅच मध्ये राहिला. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. जी सलामीची जोड आहे ती आज जोडी इथून मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे आणि धाबा संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 40 वरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये 40 धाबा. आपण जर का विचार केला 2 षटकांचा तर 20 च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे धावसंख्या बनवली आहे. त्या अर्थातच भरोसे क्रिकेट संघाने या मॅच मध्ये पाण्याची माग केली जाते. बघा आयोजकांना विनंती आहे की आपण पाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी. हेच आणि जाऊया आपण डीजे कडे ऐकूया एक सुमुदर गीत. बघा आमचं मोठू फतलो
अगदी जबरदस्त डान्स त्यांचा पाहायला मिळतोय. अगदी सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. उंच गेलाय चान्स आणि इथून पहिला गडी बाद. वरोसे क्रिकेट संघाला दिलाय हा पहिला धक्का. बॅट्समन आउट. बघा पाका केवारे यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे. यशवंत केवारे आपली वाट त्या ठिकाणी पाहत आहेत. आपण प्लीज या ठिकाणी. मोठू पतलूचा डान्स आपण सलग 3 दिवस पाहत आहोत. अगदी मनोरंजन करतात प्रेक्षक वर्ग. आज जर पाहिलं तर आलूट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सगळ्या प्रेक्षक वर्गांचा मायबाप प्रेक्षक वर्गांचा आपण सहर्ष आणि मनापासून करूया स्वागत. उंच गेलाय पुन्हा एकदा वन्स अगेन दुसरा झेल हवेमध्ये, परंतु शतरक्षकानं हे काय घडलंय? कॅच सोडली की मात सोडली आहे? आणि महत्वाची विकेट होती. मी तर म्हणेन ना, 1 डाऊन साठी आलेला खेळाडू विष्णू आणि त्याचा झेल इथून सोडलाय. खोपोली संघाचं मी तर म्हणेन सुरुवातीपासूनच ज्या चुका झाल्यात ना त्यांच्याकडून, कारण एका गोलंदाजाने 2 भीमर फेकले होत्या, त्या गोलंदाजाला बाद केलं. इथून मिसफील्ड देखील भरपूर पाहायला मिळाले. त्यानंतर हा एक झेल देखील ड्रॉप झालाय. त्यामुळे इथून भरोसा क्रिकेट संघ सध्या हवी ठरतो आहे खोपोली संघावरती. 43 वरती संघ जाऊन पोहोचलाय. अगदीचा एक उच्चांग स्कोअर जसं आपण समोर पाहतो माथेरानचा डोंगर, जणू काही तसाच धाबा इथून भरोसा क्रिकेट संघानं ह्या मॅच मध्ये बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय 10-12 पावलांचा रनअप. खोदून काढला 20 झोनला. लॉंग ऑफला पकडला झेल आणि संपलाय खेळ. यावेळेस सचिनचा दुसरा धक्का. हो थँक्यू सो मच डीजे. प्रवीण दादा या ठिकाणी पोहोचलेला आहे. तर अगदी एक अष्टपैलू खेळाडू, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जबरदस्त मध्ये आहे भरोसा क्रिकेट संघाला. मी तर म्हणे दुसरा धक्का इथून लागलाय. हो वेगाचा बेथाब अशा विधपडीने आपण पाहतो ओमकारला अगदीच वेगानं चेंडू फेकलाय आणि इथून मध्ये सरळ रक्षकाचा वेग बघा. 2 विकेट नंतर मग धाबा कुठेतरी रोखल्या जातात आता खोपोली संघाच्या गोलंदाजांकडून. मॅच मध्ये पकड मजबूत केले आता खोपोली संघाने. उंच गेला पुन्हा एकदा वन्स अगेन. अजून एक धक्का. इथून भरोसा क्रिकेट संघाला मी तर म्हणेन तू सल माया अशी परिस्थिती. बॅट्समन इस डिफिनेटली मोठू फतलूचा डान्स मित्रांनो भरपूर चांगला पाहायला मिळतो. एकदम प्रेक्षक वर्गाचा मनोरंजनासाठी. आणि मित्रांनो बघा अशा पोशाख करून पडद्यात समोर येणं सोपं नाहीये, परंतु आपण या दोन्ही मोठू बदलूनचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कारण सलग 3 दिवस त्यांचा डान्स आणि प्रेक्षक वर्गांचा मी तर म्हणेन मनोरंजनासाठी भरपूर चांगला डान्स त्यांचा पाहायला मिळतोय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो. जावा मासमध्ये पुन्हा एकदा इकडे 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मध्ये टीमची धाबा संख्या जाऊन पोहोचली 45 वरती. आणि इथून 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पंच इशारा त्या ठिकाणी करत आहेत. 3 षटकामध्ये 45 बनल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये.
डेफिनेटली बघा नेक्स्ट मॅच साठी आम्हाला अनाउन्समेंट करतोय सुरेश 11 फोर्सरी आणि त्याच्या विरोधात मोरेवाडी. मोरेवाडी या दोन संघांचं कॅप्टनची एंड ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस बॉक्स मध्ये याचा आहे अशी विनंती आम्ही तुम्हाला करतोय. हा पहिला कॉल एंड ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असेल त्यामुळे दोन्ही टीम्स कॅप्टन आमचा टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचा. शेवटचा अंतिमचा षटक श्लोक वरचं षटक आपण पाहतोय गोलंदाज प्रभाकरला आणि इथून मात्र पंचानं इशारा केलाय दंडित केलाय बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव पाहायला मिळते धावफलकावरती ऍड होईल. एकूण धावसंख्या धावपटल्यावरती पाहायला मिळते 46 धाबा इथून पाहायला मिळत आहेत. अगदीच रात्रीमध्ये ज्या 10 टीमचा लॉट्स होता त्यामधला हा पहिला सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला खोपोली संघ आहे दुसऱ्या बाजूला भरोसे क्रिकेट संघाला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना सलगचा दुसरा बॉल बाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रभाकर लाईन लेन थोडीशी या ठिकाणी खराब पाहायला मिळते. गाडी पत्रावर त्या आणावी लागेल मी त्यामुळे या ठिकाणी पाहायला मिळते. ओ बॅटचा स्लॉट मध्ये स्वीट ऑफ द साऊंड परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि ठोकला विष्णूडा अगदीच खणखणीत असा षटका. डेफिनेटली बराच उशिरानं हा फटका मी तर म्हणेन पाहायला मिळालं कारण सचिन आणि त्याच्या पाठोपाठ बाद झालं होतं. मी तर म्हणेन त्याच्या सोबतीला आलेला फलंदाज रोशन त्यानंतर हा षटकार बऱ्याच उशिरानं आपण विष्णूच्या बॅटमधून पाहिला. लेग बॅकचा इशारा पण त्या ठिकाणी देखील करतायत. एक धाब या ठिकाणी ऍड होईल आणि एका धाबेच्या मदतीने टीमची धाबसंख्या 54 वरती जाऊन पोहोचली. यशवंत डुबना आमच्या समित आहेत स्कोररचं काम त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं खरं तर पाहायला मिळत आहे. एक मराठीचा गोड आवाज खरं तर सातत्यपूर्वक आपण त्यांचा ऐकतोय. व क्रॉस बॅट न खेळायचा प्रयत्न होता सफल झाले होते जागा बनवली होती स्ट्रोक साठी परंतु गोलंदाजानं लवकरच ओळखले होता फलंदाजांना त्यामुळे अगदीच वेगानं चेंडू फेकला समोरच्या दिसना आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो भुंस गेलाय पुन्हा एकदा विकेट किपर चान्स शेवटच्या मोमेंटला जणू काय झेल पकडला होता परंतु आता तो निसटलाय आणि अजून एक जीवनदान फलंदाजाला पाहायला मिळत आहे. या झेल सोडल्यानंतर सिंगल धाव देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. टीमची धावसंख्या सध्या धावपटलावरती 55 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. अजून उर्वरित काय चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा बॅट्सच्या रडार मध्ये होतं चेंडू लॉंग ऑफला त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षक अगदीच प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातं. 2 धाबा ह्याही बॉलवरती खरं तर पाहायला मिळतात आणि 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल धाबा संख्याच्या जाऊन पोहोचते 57 या धाबा संख्येवरती 57 विदाउट 2 विकेट लॉस. ह्या बॉलचा बॉल पाहावं लागेल विकेट किपर न पुन्हा एकदा मी तर म्हणेन चूक झाली सर. धाब आहे का या ठिकाणी एक लेग बॅकची एक धाब या ठिकाणी एक धाब जरूर येते आणि एका धाबेच्या मध्ये टीमची टोटल धाबा संख्या 58 वरती जाऊन पोहोचले. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवावे लागतील 59 धाबा त्या अर्धच स्कोप क्रिकेट संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा डिझकडे ऐकूया एक सुमधुर गीत.
चला नेक्स्ट साठी या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. सुरेश पोसरी क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात असेल मोरेवाडी. दोन्ही टीम्स कॅप्टन बघा आमच्या टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे आहेत आणि त्या जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला पॅलेंटीला सामोरं जावं लागेल. प्लीज एंड ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी असेल, त्यामुळे जो टीमचा कॅप्टन या ठिकाणी असेल तर समोरच्या टीमला मात्र 2 धाब्यांचे पॅलेंटी असेल याची आपण दक्षता या ठिकाणी घ्यायचं. मोरेवाडी क्रिकेट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्याच्या सोबतीला पोजरी क्रिकेट संघ देखील या ठिकाणी आलेला आहे. मी सन्माननीय विष्णू शेठ केवारी यांना विनंती करतो की आपण ह्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करायचा आहे आणि आपण तिथं देखील जॉईन होऊया. आज दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आमच्या विष्णू शेट्टी केवारी यांच्यासोबत आम्ही टॉस या टॉक्स बॉक्समध्ये करतोय. कॅमेरामॅन जरा कैद करायचं आहे. दोन टीमचं कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. टेल इज कॉल अँड हेड. पोसरी संघाने टॉस जिंकला. निर्णय काय आहे मॅचमध्ये? सांगते 2 मिनिटं. 2 मिनिटात मी तर म्हणेन टॉस जिंकलाय. निर्णय तुमचा निर्णय पेंडिंग आहे. या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे, कारण नाईट रंजने ठेवण्यात म्हणजे खूप अवघड जाते आणि ते पोकरवाडी संघाने म्हणजे ठेवलेले आहे. त्यांचं खूप अभिनंदन. नक्कीच समोर देखील एक ताकदवान टीम आहे. मोरेवाडी संघाचा विचार केला तर कर्जत विभागामध्ये या संघाचा दबदबा पाहायला मिळतोय. संघाच्या समोर जर तुम्हाला खेळायचं असेल तर टार्गेट कितीचं असेल? काय टार्गेट असं काय ना, आम्ही सर्व 11 प्लेयर 100% देण्याचा प्रयत्न करून आणि मॅच विन होण्याचा प्रयत्न करून. थँक्यू सो मच. परंतु निर्णय लवकरच कळवा. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता मॅच मध्ये? बॅट फर्स्ट घेतली असती. बॅटिंग, कारण समोर देखील पोजरी संघ आहे. पोजरी संघामध्ये देखील ते ताकदवान खेळाडू आहेत. पण तो टॉस आपण गमावलेला आहे आणि तुम्हाला इथून कदाचित जो काही निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. हे होते मोरेवाडी टीमचे कॅप्टन. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया आमच्या साथी समालोचक अर्थातच एमडी सर देखील आमच्या समित जॉईंट आहेत आणि ऐकूया 1-2 षटकासाठी त्यांचा आवाज. येस, थँक्यू सो मच. बात कमालीचा चेंडू होता आणि त्याला पाठवलाय मित्र म्हणणे बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. या बॉलवरती खणखणीत असा हसवकार, इतका जबाबदर्श अंबिकिसचं कम नाही. कोपोली संघाला देखील कमी राखता कामा नये या मॅच मध्ये. त्यांच्यामध्ये देखील ती ताकद आहे. 59 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे आणि सुरुवात केली सोबकारानं. लोअर टॉसचा बॉल खरं तर मिस टायमिंग झाले त्या ठिकाणी आणि इथून मात्र 1 धाब्या बॉलवरती देखील पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 वरती. शांत क्रिकेट अगदीच पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा चारही साईडला जिकडे नजर जाईल तिकडे अगदी प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहे. ही मी तर म्हणेन रामा 11 क्रिकेट संघ पोखरवाडी संघाची किमया आहे आणि त्यांच्यावरती असलेला अफाट प्रेम सगळ्या प्रेक्षक वर्ग असतो किंवा मान्यवर असतील. या ठिकाणी कालच्या रात्रीमध्ये सुरुवातीपासूनच अगदीच मान्यवर या व्यासपीठावरती भरपूर आपल्याला पाहुणे मंडळी येऊन गेलेली आहे आणि आज देखील खरे तर काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले होते. सूरज दादा सावंत देखील या ठिकाणी आयएसपीएलचे जे कमिशनर होते ते देखील या मंचावरती येऊन गेलेले आहेत. मित्रांनो, एवढा मी तर म्हणेन पोखरवाडी क्रिकेट संघावरती आणि पोखरवाडी गावावरती खरे तर असलेलं प्रेम तांडा या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक बघा इतक्या लांबून लांबून काही मान्यवर या ठिकाणी पोहोचले होत्या.
ही पोकरवाडी क्रिकेट संघाचे मी तर म्हणेन ओळख आहे आणि त्यांच्या प्रेमाखाती ही सगळी मंडळी इथपर्यंत पोहोचली होती. त्यावेळेस लॉंग ऑफला खेळले क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालाय आणि इथून मात्र एकच धाव. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत त्या ठिकाणी षटक समाप्तीचा पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यात त्या अर्थातच 8 धावा. 59 धावांचा पाठलाग चालू आहे कोपोली क्रिकेट संघाच्या, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन किफायती गोलंदाजी राहिली आहे ती भरोसे क्रिकेट संघाची. आमचे चॉकलेट बॉय शंकर पोकला या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं आम्ही करतो हार्दिक स्वागत. येणाऱ्या 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या अर्थातच 51 धावा संख्येची. अगर एमडी सर अभी भी 18 गेंदे बचे और 51 रनों का पीछा करना है इस कोहली टीम को, क्या कहेंगे इस के बारे में? कौन सी टीम जीतेगी या फिर भरोसे टीम गेंदबाजी करते हुए मुकाबला जीतेगी? सबसे पहले तो मेरी धन्यवाद आपको अंकुश भाई और यहाँ के जो कमेटीगण है और यहाँ पे बड़े बड़े लोग दिग्गज बैठे हुए हैं, सबको मैं तहे दिल से पहले प्रणाम करता हूँ। और साथ ही साथ मैं बताना चाहता हूँ कि यहाँ पे अंकुश भाई ने मुझे सवाल किया है कि यहाँ पे कौन सी टीम जीतेगी, तो मुझे लग रहा है कि अंकुश भाई यहाँ पे जो टॉस जीते थे टीम ने क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया था, अब तक बिल्कुल मुझे ज़्यादा कुछ अच्छा लगा नहीं क्योंकि काफ़ी रन खर्चे थे अगली बॉल को देखकर। इस बार बाउंस ज्यादा, एक्स्ट्रा बाउंस और 1 बाउंस, जी 1 बाउंस का इशारा आता हुआ ये अंपायर का। तो अंकुश सर यहाँ पे मैं बताना चाहूंगा कि आप बता रहे थे कि कौन सी टीम जीतेगी। ये क्रिकेट जो है अनिश्चितताओं का खेल है, कोई भी जीत सकता है। ये 4-4 ओवर का मैच है और पहली निर्धारित 4 ओवर की समाप्ति तक एक बहुत बड़ा लक्ष्य यहाँ पे दिया है। वो टीम यहाँ पे जो टीम टॉस जीती थी और क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया था, लेकिन अब तक बिल्कुल भी उनके पक्ष में आया नहीं है। और जब बल्लेबाजी करने के लिए आए तो पहली ओव्हर में सिर्फ मात्र 8 रन बना पाए। चला टीम मीटिंग कुठली घेऊ नका प्लीज. वरोसे क्रिकेट संघाला मी विनंती करतोय की टीम मीटिंग घ्यायचं नाहीये. जर आपण एकत्र आले ना तर पॅलेंटीला समोर जावं लागेल. या ठिकाणी आमच्या या ठिकाणी बघा गोलंदाजासाठी संधी आहे. जर बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर आमच्या मालू लचके साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेले आहे गोलंदाजासाठी. बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिकसाठी. आणि इथून पंचांचा इशारा येतोय बाईट बॉल. तिसऱ्या पंचांनी जो रेफर केला होता आणि तिकडून देखील बाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. विकेट हॅट्रिकसाठी बघा तब्बल मी तर म्हणेन 500 रुपयाचं कॅश प्राइज मालू लचके साहेबांकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो यावेळेस उंच केला विकेट किपर साठी चान्स, परंतु चान्स गमावलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप त्या ठिकाणी खूप चांगलं पाहायला मिळतंय. इथून मात्र एक धाब या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे संतोष भस्मा, हरेश भस्मा आणि राजेश आबाटे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि वरोसे क्रिकेट टीमला खरं तर सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. जी अंकुश सर, मुझे तो लग रहा है कि ये यहाँ पे गेंदबाजी की टीम जो अभी जो गेंदबाजी कर रहे हैं, कमाल की गेंदबाजी भी हो रही है। बहुत बड़ा लक्ष्य दिया है इस बार। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, हल्के हाथों से खेला, फाइनल की तरफ वहाँ खिलाड़ी तैनात। जब तक गेंद को फील्ड की जाती 1 रन लेने का मौका था, इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 11 रन बगैर कोई नुकसान के। तो बहुत बड़ा लक्ष्य है यहाँ पे, कुछ कारनामाई शॉट दिखाना होगा। हमारे युवा प्रतिभा जो है इस मैदान में, यही से उसको आगे जाने का मौका मिलेगा। तो ऐसा ही कुछ कारनामाई शॉट लगाने होंगे। अगली गेंद को लेकर तैयार, इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद उसी दिशा में ये गेंद को खेला था, लेकिन इस बार बल्ले का ऊपरी किनारा लिया और थर्ड मैन के खिलाड़ी वहां पे तैनात थे, उसने कोई भी गलती नहीं की और एक सुंदर सा कैच लेकर विकेट को निकाला। और पहला झटका लगता हुआ यहाँ पे बल्लेबाज साइड को, जिसके चलते खामियाजा भुगतना पड़ा। यहां से बहुत ही संभल कर खेलने की जरूरत है अंकुश सर।
यहाँ पे से बहुत संभल कर खेलना होगा और एक साझेदारी की भी जरूरत होगी। यहाँ पे साझेदारी के साथ साथ बड़े बड़े लंबे लंबे छक्के चौके लगाने भी होंगे, जब जाके नैया किनारा लग सकता है, क्योंकि लक्ष्य उनके पास बहुत बड़ा है। टोटल 59 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए और इस प्रतियोगिता के अंत तक बने रहने के लिए। अंकुश सर। हेच डेफिनेटली इथून मी तर म्हणेन धाबा आहेत धावपलकावरती अर्थातच 11 धाबा. कोपोली संघ थोडासा अडचणीमध्ये फसलाय. उंच गेला हवेमध्ये शतरक्षक पुन्हा एकदा जज करतायत. यावेळेस चूक नाहीये आणि पकडला जाईल आणि संपवला गेल फलंदाजाचा अजून एक धक्का. मी तर म्हणेन कोपोली संघाला लागतोय पहिला धक्का बॅट्समन आउट. इस डेफिनेटली 3 विकेटसाठी या ठिकाणी मालू लस्के साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 विकेट आल्या होत्या परंतु तिसरी विकेट मी तर म्हणेन एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉलवरती येईल का विकेट? ओ माय गॉड, चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाजानं परंतु इथून सर बॉल अजून बाकी आहे का? षटक संपलंय बघा. आम्ही सांगतो या ठिकाणी पहिला चेंडू डॉट, दुसरा बाईट होता, त्यानंतर सलग एक एक धाव 2 चेंडूवरती, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि हा चेंडू डॉट. षटक समाप्त झालाय. बहुत बहुत शुक्रिया हमारे बिल्कुल यहाँ पे बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के पास उपस्थित जो इस मैच का संचालक है, काफी ध्यान देते हैं. अंपायर, ग्राउंड अंपायर ने यहाँ पे चला 2 खेळ समाप्त झालेला आहे. या ठिकाणी आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी थोडंसं मी तिकडे त्याच्याकडून चूक झाली होती. एक चेंडू असं म्हटलं होतं का बाकी आहे पण तो षटक संपला. या ठिकाणी 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. चला स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच एका बाजूला सुरेश 11 पोचरे असेल, दुसऱ्या बाजूला असेल मोरेवाडी. 2 दिग्गज संघांमध्ये बॅटल रंगेल मी तर म्हणेन. आणि इथून टॉस जिंकला होता तो टीम सुरेश 11 पोचरी टीमला आणि बॅटिंग त्यानं स्वीकारले आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये मोरेवाडी क्रिकेट संघाला फिल्डिंग करायची आहे, परंतु मोरेवाडी क्रिकेट संघाने देखील सांगितलं होतं की आम्ही टॉस जिंकला असता तरी आम्ही देखील बॅटिंग केली असती. षटक समाप्त झालाय बघा. आम्ही उल्लेख केला, सगळे चेंडू आम्ही तुम्हाला सांगितलं या ठिकाणी. पुन्हा पुन्हा तेच ऍक्शन मध्ये डेफिनेटली 12 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मी तर म्हणेन कोपोली क्रिकेट संघाला. आणि बघा एक महत्वाची सूचना आहे आयोजकांकडून, जी सूचना येते जर आपण ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ना त्या जर पूर्ण नसतील तुमच्या मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर, तर 2 धावांची पॅलेंट आहे. त्यामुळे आपण ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत आयोजकांच्या त्या आपण मैदानाच्या जाण्याच्या आधीच आपण पूर्ण करायच्या. हो, यावेळी शॉर्ट ऑफ रेंजचा बॉल उडवला मिड विकेटला 2 शतरक्षकाच्या मध्ये, परंतु खराब बिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु झेल जमिनी त्याला दान होतोय. आणि इथून मात्र जीवन दान फलंदाजाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धाबा नक्कीच प्राप्त केला. 2 धाबा या ठिकाणी मिळतील खोपोली क्रिकेट संघाला. आणि 2 धाब्याच्या मदतीनं मी तर म्हणेन धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे ती 13 वरती.
13 धाबा अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी जमा झालेला आहे. आपण पाहतो चारही साईडला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज विकेट किपर साठी अझेल आणि इथून चूक नाहीये. अजून एक धक्का टीम खोपोली क्रिकेट संघाला लागतोय आणि बॅट्समन या ठिकाणी मात्र परतलाय. नक्कीच एक विकेट आलेली आहे आणि अजून 2 विकेट जर का आले तर आमचे मालू लचकर साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे गोलंदाजासाठी. मालू लचके आपण पाहिलं होतं की डे नाईट्स रणजी शृंखला आपण पाहतो इचलवाडी या मैदानावरती तिथेही देखील भरपूर मोठ्या संख्येनं त्याने पारितोषिक त्या ठिकाणी लावलं होतं. यावेळेस लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. बॉल चालला सीमारेषा पार. धाबा मिळतील. चार 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 चार. शांत गरज होती आणि या चौकारानं ती गरज भागवली आहे. मी तर म्हणेन कोपोली क्रिकेट संघासाठी या 4 धावा खूप इम्पॉर्टंट होत्या आणि त्या 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची लिडिंग आहे धाब्यामध्ये आणि इथून लेग स्लिप कडे अजून एक झेल कॅरी केलाय. खोपोली संघाला दिलाय. चौथा धक्का. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच रिझन. बघा ना बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये रेडी ठेवायचा आहे. आम्ही विनंती करतोय जो ज्यावेळेस फलंदाज बाद होईल अगदीच 3 किंवा 5 सेकंदामध्ये तुमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाच पाहिजे अशी नोंद घ्यायची प्रत्येक टीमनं. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सोमनाथ. सोमनाथ आलाय. मी तर म्हणेन संघ अडचणीमध्ये आहे. खोपोली क्रिकेट संघ या मॅच मध्ये धाबा मी तर म्हणेन येत नाहीये. डॉट बॉल वरती डॉट बॉल विकेट वरती विकेट या ठिकाणी मी तर म्हणेन खोपोली क्रिकेट संघाने गमावलाय. त्यामुळे इथून थोडासा दबाव वाढलाय संघावरती. भन्नाट वेग रफ्तार का सौदागर वेगाचा बेथाब बादशाह ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज आपण पाहतोय रोशन भरोसे क्रिकेट संघाचा एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय अगदीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा अगदी जणू काय आपटी बॉम्ब सारखा चेंडू आपटलाय खेळपट्टीवरती आणि तिथून सरळ एष्ठी रक्षकाचा बैग पण इशारा करतायत षटक समाप्तीचा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा धावफलकावरती अर्थात 17 धाबा जुनी स्थाप चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ इनॅक्शन मध्ये असतील. एका बाजूला पोईसरे संघ असेल त्यांच्या विरोधात मोरेवाडी क्रिकेट संघाला आपण पाहू शकाल. टॉस पोईसरे संघाने जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय संघाने मात्र घेतलेला आहे. बघा ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ना त्या आपण आधी पूर्ण करायचं. आज नसतील ते 2 डाब्यांचे पालंट आहे. आम्ही ही अनाउन्समेंट आम्हाला योग्य वाटत नाहीये पण तो आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. पण जर का तुमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण नसतील तर मग 2 धाबांचं पालंटी आहे अशा सूचना आहेत आयोजकांच्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेचा बॉल अनंत कार्पेटनं खेळलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेत वेगाना आणि तिथून मात्र फक्त आणि फक्त सिंगल मिळते आहे. सिंगलच्या वरती काही पेरत नाहीये. फक्त इथून धावांचं अंतर काटलं जाईल. धावापर्यंत पोहोचणं मी तर म्हणेन खोपोली संघाला या ठिकाणी शक्य होणार नाहीये. गोलंदाजी वर्चस्व ठरली आहे. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये साऊंड ऑफ द स्वीट परंतु क्षेत्ररक्षक क्या बात आहे कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडलाय क्षेत्ररक्षकाला आणि इथून परतवलंय फलंदाजाला. खोपोली संघा
सोमस बघा आमच्या मोठू पतलूनचा डान्स खरं तर भरपूर चांगला पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासाठी आज पारितोषिक देखील भरपूर पाहायला मिळाली होती. कालच्या दिवसामध्ये देखील पारितोषिक त्यांच्यासाठी देखील होतील आणि खेळाडूंसाठी देखील पारितोषिक अगदी 3 दिवस आपण पाहिलं तर मोठे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आले होते. प्रत्येक चौकार हॅट्रिकसाठी मी ते म्हणेन 5,000, 3,000, 2,000 ऐवा कॅचसाठी देखील पारितोषिक होत्या आणि आमचे जे मोठू पतलू आहेत खरे तर यांच्यासाठी देखील भरपूर पारितोषिक आले होते आज आणि षटकार हॅट्रिक साठी 11,000 तब्बल मी तर म्हणेन अजूनपर्यंत कुठल्या स्पर्धेमध्ये मी तर आम्ही समालोचन करतो पण एवढी मोठी रक्कम आम्ही तर पाहिली नव्हती षटकार हॅट्रिक साठी परंतु या स्पर्धेत तो रेकॉर्ड तोडलेला आहे. लॉंग स्टॉप रिझनला 1+4 वाईट +4 अशा 5 धाबा या ठिकाणी मिळत आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या खोपोली टीमला. डेफिनेटली आणि आज देखील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश शेट खडके या साहेबांकडून बघा षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी प्रत्येक टीमला मी तर म्हणेन 1,000 रुपये म्हणजे कुठलीही टीम असो कुठलाही खेळाडू असो जर चौकार हॅट्रिक मारली षटकार हॅट्रिक मारली किंवा विकेट हॅट्रिक तर आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश शेट खडके साहेबांकडून 1,000 रुपयाची कॅश प्राइज आहे. ही सुवर्ण संधी प्रत्येकाने घ्यायची आणि आयवा कॅश साठी देखील 500 रुपये आहेत. म्हणजे कुणालाच कमी तरता नाहीये ना खेळाडूंना ना प्रेक्षकांना असं व्यक्ती हवे तर असे आमच्या या ठिकाणी पंच वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी करत आहेत. अतिरिक्त धाब पाहायला मिळते धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 30 वरती. आता किती मारताना हा सामना गमावा लागेल हेच पाहावं लागेल कोपरली क्रिकेट संघाला कारण 59 धावसंख्येचा पाठलाग गरज होता. निम्मा पल्ला पार केलाय तो निम्मा पल्ला अजूनही पार करायचा संघ. हो यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आहे आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये अगदीच त्या ठिकाणी आहे तो बरोबर क्रिकेट संघानं दोन्ही संघांना आपण